नमस्कार. बी ए भाग 2च्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण सेमिस्टर 4मध्ये चीनची राज्यघटना अभ्यासली होती आणि या राज्यघटनेमध्ये चीनच्या 1982च्या संविधानाचे वैशिष्ट्य याआधी आपण सविस्तर अभ्यासले होते. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आता चीनचं विधिमंडळ अभ्यासाचं आहे, ज्यालाच राष्ट्रीय जन काँग्रेस या नावाने संबोधले जाते. आता चीनच्या संविधानाची ज्या प्रकारे काही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहे, त्याचप्रमाणे चीनच्या विधिमंडळाची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहे. त्याचप्रमाणे चीनचं जे विधिमंडळ आहे ते एकगृही स्वरूपाचं आहे आणि त्या एकगृही सभागृहालाच राष्ट्रीय जन काँग्रेस या नावाने संबोधले जाते. ज्याप्रमाणे भारताचं संसद ही द्विगृही आहे, 2 सदन आहे, त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा येते. यानंतर आपण अमेरिकेची काँग्रेस अभ्यासली, त्याचेसुद्धा 2 सभागृह आपल्याला दिसून येते, सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह. आणि ब्रिटनच्या पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स असे द्विगृही सभागृह आपल्याला त्याच्या विधिमंडळाचे दिसून येते, या देशाच्या विधिमंडळाचे दिसून येते. परंतु चीनचं विधिमंडळाचा जेव्हा आपण विचार करतो तर केवळ आपल्याला एकगृही सभागृह दिसून येते आणि ते म्हणजेच राष्ट्रीय जन काँग्रेस. तर हे नवीन वैशिष्ट्य आपल्याला चीनच्या या विधिमंडळाचं सांगता येईल. इतर देशाची जेव्हा आपण तुलना करतो तर एकगृही विधिमंडळ हे सुद्धा चीनच्या विधिमंडळाचं, चीनच्या शासन व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचप्रमाणे चीनचा राष्ट्रीय जन काँग्रेस हे चीनच्या शासन व्यवस्थेचं सर्वोच्च केंद्र आहे आणि एकात्मक शासन पद्धतीमुळे संपूर्ण चीनसाठी विधिनियम तयार करण्याचा अधिकारसुद्धा विधिमंडळ या नात्याने राष्ट्रीय जन काँग्रेसला प्राप्त झालेला आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय जन काँग्रेसची रचनासुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या राष्ट्रीय जन काँग्रेसची स्थायी समिती हिलासुद्धा चीनच्या शासन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. पुढे आपल्याला याच्यानंतर राष्ट्रीय जन काँग्रेसची स्थायी समिती हिचासुद्धा सविस्तर अभ्यास पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचाच आहे. त्याच्यापूर्वी आपण राष्ट्रीय जन काँग्रेसची रचना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला आपल्याला अभ्यासाचा आहे सभासद संख्या. आता राष्ट्रीय जन काँग्रेसची सभासद संख्या किती असावी, एकूण सदस्य संख्येबाबत कोणताही उल्लेख चीनच्या संविधानामध्ये दिसून येत नाही. तर या सभागृहाची सदस्य संख्या ही याच सभागृहाने केलेल्या विधिनियमानुसार निश्चित होत असते. 1982च्या संविधानाला जेव्हा अंतिम मंजुरी देण्यात आली तेव्हा या सभागृहाची सदस्य संख्या साधारणतः 3037 इतकी होती. म्हणजेच राष्ट्रीय जन काँग्रेसमध्ये 1982च्या संविधानाला जेव्हा अंतिम मंजुरी देण्यात आली तेव्हा राष्ट्रीय जन काँग्रेसमध्ये 3037 सदस्य हे उपस्थित होते. तर ही सदस्य संख्या जरी गृहीत धरली तरी आपल्याला म्हणता येईल की जगातल्या इतर विधिमंडळाची सदस्य संख्या आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रीय जन काँग्रेसची जी सदस्य संख्या आहे ती जगातली सगळ्यात मोठी सदस्य संख्या असणारं विधिमंडळ असा उल्लेखसुद्धा या राष्ट्रीय जन काँग्रेसच्या सदस्य संख्या जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा आपल्याला करता येईल. तर अशा प्रकारे सदस्य संख्येच्या बाबतीतसुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या राष्ट्रीय जन काँग्रेसचं दिसून येते आणि या सभागृहाची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रीय जन काँग्रेसलाच आहे. तर अशा प्रकारे सदस्य संख्या अभ्यासल्यानंतर आता आपल्याला अभ्यासाचं आहे की सभासदांची निवडण्याची पद्धती कशी. आता राष्ट्रीय जन काँग्रेस हे प्रामुख्याने चीनच्या जनतेचं प्रतिनिधित्व करते, परंतु चीनची जनता मात्र राष्ट्रीय जन काँग्रेसचे प्रतिनिधी निवडत नाही. तर या राष्ट्रीय जन काँग्रेसचे प्रतिनिधी कसे निवडले जाते तर प्रांत व स्वायत्त प्रदेशामध्ये सुद्धा एक जन काँग्रेस असतात, ते प्रांताचं कामकाज सांभाळत असते आणि या जन काँग्रेसच्या सदस्यांची त्याचप्रमाणे केंद्राच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या नगरपालिकातील सदस्यांची निवड जनता करते. प्रांत आणि स्वायत्त स्तरावर असणाऱ्या जन काँग्रेसच्या सदस्यांची
आणि केंद्राच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या नगरपालिकांच्या सदस्यांची निवड जनता करते आणि हे जनतेचे निर्वाचित प्रतिनिधी म्हणजेच केंद्राच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या महानगरपालिकेचे सदस्य आणि प्रांत व स्वायत्त प्रदेशातील जनकाँग्रेसचे सदस्य हे सदस्य राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या सदस्यांची निवड करते. म्हणजेच राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या सदस्यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या केली जाते. म्हणजेच जनतेचे निर्वाचित प्रतिनिधी अप्रत्यक्ष पद्धतीने राष्ट्रीय जनकाँग्रेसचे प्रतिनिधी हे निवडत असतात. त्याचप्रमाणे चीनच्या मुक्त सेनेतील, ज्यालाच लष्करी सेना असं म्हटलं जाते, मुक्त सेनेतील सदस्य हे 60 सदस्यांची निवड राष्ट्रीय जनकाँग्रेसमध्ये करत असतात. त्याचप्रमाणे चीनची भूमी सोडून अन्य देशामध्ये राहणाऱ्या चीनी नागरिकांना 30 सदस्यांची निवड करण्याचा अधिकार आहे. थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रीय जनकाँग्रेसचे सदस्यांची निवड, प्रांतामधील जनकाँग्रेसचे निर्वाचित प्रतिनिधी, स्वायत्त प्रदेशातील जनकाँग्रेसचे निर्वाचित प्रतिनिधी, केंद्राच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या नगरपालिकांचे निर्वाचित प्रतिनिधी, मुक्ती सेनेचे सदस्य 30 सदस्य राष्ट्रीय जनकाँग्रेसमध्ये निवडतात आणि परदेशात राहणारे परंतु चीनचे नागरिक असणारे जे नागरिक आहेत ते सुद्धा 30 सदस्यांची निवड हे राष्ट्रीय जनकाँग्रेसमध्ये करत असतात. तर अशा प्रकारे राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या सभासदांची निवड करण्याची पद्धती ही या प्रकारे आपल्याला दिसून येते. त्यानंतर कार्यकाल आपल्याला बघायचा आहे. राष्ट्रीय जनकाँग्रेसचा कार्यकाल हा सुद्धा 5 वर्षाचा आहे. संकट काळात किंवा अपवादात्मक परिस्थितीत हा 5 वर्षाचा कार्यकाल वाढवता येतो. संविधानानुसार 5 वर्षाचा कार्यकाल समाप्त होण्याच्या 2 महिन्यापूर्वीच राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या सदस्याची निवड प्रक्रिया ही पूर्ण व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय जनकाँग्रेसची निवडणूक घेण्याची जबाबदारी ही चीनच्या संविधानाने स्थायी समितीवर सोपवलेली आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत 2/3 बहुमताने राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या निवडणुका स्थगित करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रीय जनकाँग्रेसला आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय जनकाँग्रेसचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे. अपवादात्मक परिस्थितीत तो कार्यकाल 1 वर्षाने वाढवतासुद्धा येतो, म्हणजे त्यामध्ये वाढसुद्धा करता येते. त्याचप्रमाणे जनकाँग्रेसची निवड कार्यकाल संपण्याच्या पूर्वी 2 महिन्यापूर्वीच सदस्यांची निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झाली पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय जनकाँग्रेसची निवडणूक घेण्याची प्रक्रिया ही स्थायी समितीवर सोपवलेली आहे आणि विशिष्ट परिस्थितीत 2/3 बहुमताने निवडणुका स्थगित करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रीय जनकाँग्रेसला दिलेला आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य किंवा चौथी रचनेमध्ये आपल्याला अभ्यासाचं आहे ते म्हणजेच अधिवेशन आणि कामकाज पद्धती. आता राष्ट्रीय जनकाँग्रेस हे एकगृही सभासद असल्यामुळे साधारणतः वर्षातून 1 अधिवेशन होते आणि राष्ट्रीय जनकाँग्रेसचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार हा प्रामुख्याने राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या स्थायी समितीला आहे. त्याचप्रमाणे नियमित अधिवेशनाशिवाय विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकारसुद्धा स्थायी समितीला दिलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या 1/5 सदस्यांनी जर विनंती केली तर स्थायी समितीला अधिवेशन आमंत्रित हे करावेच लागते. तर अशा प्रकारे राष्ट्रीय जनकाँग्रेसचं अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार हा प्रामुख्याने स्थायी समितीला, राष्ट्रीय जनकाँग्रेसची स्थायी समितीला दिलेला आपल्याला दिसून येते. साधारणतः अधिवेशन हे खुले असते. आवश्यकता पडल्यास अधिवेशनाचं कामकाज हे गुप्त पद्धतीने सुद्धा चालवल्या जाते. त्यानंतर चीनचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे चीनमध्ये एकपक्ष पद्धती आहे. त्यामुळेच राष्ट्रीय जनकाँग्रेसच्या सर्व सदस्य हे प्रामुख्याने एकाच पक्षाचे असतात. हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे तिथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असा भेद आपल्याला दिसून येत नाही, कारण सर्व सदस्य हे एकाच पक्षाचे असतात. त्याचप्रमाणे सभागृहातील डायसवर मंत्रिमंडळाचे सदस्य बसत असतात. सभागृहात शासकीय धोरण आणि निर्णय घोषित केले जातात. त्याचप्रमाणे सर्व सदस्य हे नेत्यांचे भाषणं हे लक्षपूर्ण ऐकतात, कारण सर्व सदस्य हे एकाच पक्षाचे असल्यामुळे साधारणतः विरोधाभास तिथं आपल्याला दिसून येत नाही. मंत्रिमंडळातील सदस्यांना क्वचितच प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे सभागृहात
पक्षातील नेत्याने मांडलेल्या विधेयकाला व ठरावाला सुद्धा एकमताने पाठिंबा दिला जातो. साधारणतः ठरावाला किंवा विधेयकाला कोणताही सदस्य राष्ट्रीय जन काँग्रेसचा सभासद विरोध करत नाही, कारण पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांना विरोध करणं म्हणजेच साधारणतः पक्षशिस्तीचं उल्लंघन झालं असं समजलं जाते. आणि पक्षशिस्तीचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला किंवा साम्यवादी पक्षाच्या आदेशाचं व शिस्तीचं उल्लंघन करणाऱ्या सदस्याला कठोर स्वरूपाची शिक्षासुद्धा दिली जाते. आणि अशा पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने अधिवेशनाचं कामकाज चालत असल्यामुळे आणि ठराव एकमताने पास होत असल्यामुळे साधारणतः राष्ट्रीय जन काँग्रेसचं कामकाज हे 10 ते 15 दिवसातच अधिवेशनातील सर्व कामकाज हे संपवल्या जाते. तर अशा प्रकारे वरील रचना आपण या ठिकाणी राष्ट्रीय जन काँग्रेसची अभ्यासलेली आहे. साधारणतः आपल्याला इतर देशांची विधिमंडळाच्या तुलनेत राष्ट्रीय जन काँग्रेसची कामकाजाची पद्धत ही आपल्याला वेगळ्या स्वरूपाची दिसून येते. त्यानंतर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये राष्ट्रीय जन काँग्रेसचे अधिकार व कर्तव्य हे सुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासाचे. धन्यवाद.